नमस्कार मित्रांनो, स्वागतम सुस्वागतम। मित्रांनो, मी देवानंद डांबरे इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आयोनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड यातील फरक पाहणार आहे। चला तर मग मित्रांनो, पाहूया आयोनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड यामधील फरक। फ्रेंड्स, लेट्स सी डिफरन्स बिटवीन आयोनिक कंपाऊंड अँड कोव्हॅलंट कंपाऊंड। आयोनिक कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 1, द कंपाऊंड which is formed by losing and gaining electrons is called as ionic compound। कोव्हॅलंट कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 1, the compound which is formed by sharing electrons is called as covalent compound। आयोनिक कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 2, ionic compound contains ions। कोव्हॅलंट कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 2, covalent compound does not contains ions। आयोनिक कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 3, ionic compound consist of ionic bonds। कोव्हॅलंट कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 3, covalent compound consist of covalent bonds। आयोनिक कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 4, ionic compound is formed by losing and gaining electrons। कोव्हॅलंट कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 4, covalent compound is formed by sharing electrons। आयोनिक कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 5, ionic compound are soluble in water। आणि कोव्हॅलंट कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 5, covalent compounds are insoluble in water। आयोनिक कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 6, ionic compound is formed by combining atoms of metal and non-metal elements। कोव्हॅलंट कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 6, covalent compounds are formed by combining atoms of non-metal elements। आयोनिक कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 7, ionic compound have high melting point and boiling point। कोव्हॅलंट कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 7, covalent compound have low melting point and boiling point। आयोनिक कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 8, सोडियम क्लोराइड and magnesium chloride are examples of ionic compound। आणि कोव्हॅलंट कंपाऊंड मधील मुद्दा क्रमांक 8, water and hydrogen chloride are examples of कोव्हॅलंट कंपाऊंड। मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा। त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच। मित्रांनो, NMMS परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती।